दरम्यान जय पवार यांच्या या विधानावर सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। तर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होऊ नये असं मत श्रीनिवास पवारांनी व्यक्त केलं। आणि याचबरोबर अजितदादांच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी जबाबदारीनं बोलणं गरजेचं आहे असं विधान शशिकांत शिंदे यांनी केलेलं आहे। मला आमदारकीच्या बाबत तेव्हा मी निवडणूक लढवेल असं स्वतः ते म्हणाले। तुम्ही एक त्यांच्या आत्या म्हणून या सगळीकडे कसं बघताय? 2029ला जरी अवकाश असला तरी एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचे हा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना। विलिनीकरण आता परत ते दोघंच ठरवतील। साहेब शेवटी आमच्या कुटुंबाचे पण प्रमुख आहेत, एका पक्षाचे पण प्रमुख आहेत आणि वहिनी त्या पक्षाच्या प्रमुख आहेत आता दादांच्या पक्षाच्या। त्यामुळे ते दोघंच जण हा निर्णय घेईल, त्याच्यामध्ये आपण पडणं बरोबर मला वाटत नाही। ते आता साहेब सांगतील किंवा सुप्रियाताई सांगतील तसं आहे, त्यांची जरी इच्छा असली तर पक्ष ठरवतो ना आणि बारामतीकरच ठरवतील की आपला पुढचा वारसदार कोण। माझी तर इच्छा नाही व्हावं असं, एकदा झालं संपलं आता परत, कारण लोक पण बघतायत आपल्याकडे तुम्ही काय करताय। बारामतीकरांचं पण दोन्ही बाजूनी हाल होतात, तर नाही व्हावं माझी पण इच्छा आहे। पण आता परत मी सांगेन 29च ठरवेल। मला वाटतं की त्यांनी हे बोलताना फार जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे, कारण त्याचा अर्थ वेगळा लगेच लागतो। 2029ला मग सुनेत्रा पवार उभ्या राहणारच का नाही अशा प्रकारची चर्चा होते, म्हणून घरातल्या लोकांनी बोलताना फार जबाबदारीने बोललं पाहिजे असं माझं मत आहे। याचा अर्थ वेगळा लागू शकतो, पण मला वाटतं की त्यात राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात पण केलेली आहे आणि अजितदादांच्या नंतर पक्षाच्या बाबतीमधली जबाबदारी घेऊन ते चालत असताना त्यांच्या असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या असलेल्या त्यांच्या प्रमुखांनी फार जबाबदारीने बोललं तर मला वाटतं की असे प्रश्न उभे राहणार नाही।